विजय शिवतारे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांची मस्साजोग येथे भेट घेतली आहे। देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करून यातील दोषी आरोपींवर कारवाईची मागणी शिवतारे यांनी केली आहे। तिथली आपण ही दृश्य पाहतोय। शिवतारे हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सांत्वनपर भेट आहे। मस्साजोगमध्ये ही भेट झाली आहे। देशमुख कुटुंबांचं सांत्वन त्यांच्याकडून करण्यात आलंय, तर आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी आता शिवतारे यांच्याकडूनही करण्यात येते। बीडमधील आपण ही ताजी दृश्य पाहतोय। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी विजय शिवतारे हे पोहोचले आहेत। सांत्वनपर भेट त्यांची विचारपूस करतायत। नेमकी कारवाई कुठपर्यंत आलेली आहे या संदर्भात ते विचारपूस करत आहेत, तर या संदर्भात लवकरच दोषी आरोपींवरती कारवाईची मागणी ही शिवतारे यांनी केली आहे। बीडमधील ही दृश्य आहेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी विजय शिवतारे हे पोहोचलेत, तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय। आज शिर्डीमध्ये भाजपाचं महाविजयी अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला आता सुरुवात होते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित अनेक भाजपाचे नेते मंडळी या अधिवेशनाला उपस्थित आहेत। आताची आपण ही दोन्ही ताजी दृश्य पाहतोय। बीडमध्ये विजय शिवतारे हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी, तर दुसरीकडील शिर्डीमधील दृश्य अधिवेशनाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। भाजपाचं महाविजयी अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। अनेक भाजपाचे नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपाकडून आता कोणता कानमंत्र दिला जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या अधिवेशनासाठी अमित शहा, JP नड्डा उपस्थित राहणार आहेत। आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे आता कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सर्व महापुरुषांचं या ठिकाणी ते अभिवादन करताना आपण पाहतोय, तर दुसरीकडील बीडमधील दृश्य आहे। बीडमध्ये मस्साजोग या गावी विजय शिवतारे हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला सांत्वनपर भेट होते आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे शिर्डीमधून आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या ठिकाणी या अधिवेशनाच्या कार्यक्रमाला पोहोचलेत। निश्चितच एकंदरीत आताच झेंडावंदन करून या महाअधिवेशनाची सुरुवात आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत। सर्वात महत्वाची बाब म्हणजे या महापुरुषांच्या तस्वीरींसमोर आपण आता संविधानाची प्रतही पाहत आहोत। त्या संविधानाच्या अजेंड्यावर लोकसभेमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसावा लागला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत विधानसभेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि आता दीप प्रज्वलन करत या अधिवेशनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये आता स्वामी विवेकानंदांवरती व्याख्यानाने एकंदरीत अधिवेशनाची सुरुवात होईल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणाला सुरुवात होईल आणि त्या पाठोपाठ एका पाठोपाठ एक विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अमित शहा अशा दिग्गज नेत्यांची भाषणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।